आधार फाउंडेशन संगमनेर श्याम धीरज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। येथील श्याम धीरज सेवाभावी संस्था दरवर्षी सामाजिक बांधिलकी गुंतून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करते। त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षापासून आधार फाउंडेशन संगमनेर ही एक सेवाभावी संस्था गरजू, वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा निराधारांना मदतीचा हात देते। या दोन्ही संस्थांच्या वतीने 25 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर डॉक्टर आरगडे साई समर्थ हॉस्पिटलमध्ये आयोजित केले होते। अपघात, गंभीर आजार, शस्त्रक्रिया यामध्ये प्रत्येकाला रक्ताची गरज असते। जीवन गतिमान झाल्यामुळे अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, त्यासाठी रक्ताची गरज भासते। महाविद्यालयातील अनेक युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। यावेळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, उद्योजक साहेबराव नवले, सकाळचे पत्रकार नंदकुमार सुर्वे, युवा वार्ताचे संपादक किसनभाऊ हसे, गुंजवाडेचे सरपंच रामनाथ कोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। आधार फाउंडेशनचे सुखदेव विल्ले, सोमनाथ मदने, सोनवणे सर, पिंगळे सर आदींसह आधारचे सर्व शिलेदार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी खंडणीखोरांना जीवाची बाजी लावून जेरबंद केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे स्वागत केले। तसेच सर्वच मान्यवरांचा सत्कार आधार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला। आधार फाउंडेशनच्या या उपक्रमाला पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी शुभेच्छा दिल्या। स्वामी समर्थांचं जे इथं बालाजी मंदिरामध्ये दर गुरुवारी कार्यक्रम चालतो, त्यांनी मला खूप आग्रह केला होता की साहेब तुम्ही आरतीला त्या दिवशी या। मला तर खरं त्या दिवशी अजिबात वेळ नव्हता, कारण मी 8 वाजेपर्यंत मीटिंगमध्ये होतो, त्यानंतर पोलीस स्टेशनची इतर कामामध्ये बिझी होतो। पण स्वामी समर्थांचे तिथं ते म्हणले साहेब याच काही करून, कधी ते मला त्यांनी बोलवलं नव्हतं, पहिल्यांदा बोलवलं आणि मी आरतीला त्या ठिकाणी गेलो। आरती झाली आणि मग मलाही वाटलं एक 10 मिनिटं आपण इथे कीर्तनामध्ये बसावं, थोडं ताणतणावातून आपण जरा रिलॅक्स होऊ। मी त्या ठिकाणी 10 मिनिटं बसलो आणि मला फोन आला त्या ठिकाणी की आमच्या एसपीचाच फोन आला की ताबडतोब तुम्ही शिबलापूर रोडला जा, बाकी मी पुढचं नंतर बोलतो, निघा ताबडतोब निघा। मी तसंच पळत लगेच गाडीत बसलो, माझी कॅबही त्या ठिकाणी राहिली होती, परंतु मी ते काही बघितलं नाही आणि मी पोलीस स्टेशनला फोन करून जे काही पोलीस असतील, हजेरी संपली होती त्यामुळे पोलीस बरेचसे घरी निघून गेले होते, जे 2-4 पोलीस होते त्यांना लगेच रोडवर येऊन त्यांना घेतलं आणि मी शिबलापूर रोडला गेलो। त्या ठिकाणी नाशिक ग्रामीणचे ॲडिशनल एसपी देशमाने साहेब आणि त्यांचे सगळे बसले होते, वाट बघत होते की आता करायचं काय। 5 कोटी तर गेले आणि आता हे महाराष्ट्र पोलीस दलाची मोठी नामुष्की होती की जर आरोपी मिळाले नसते तर पोलिसांच्या डोळ्यात एकच 5 करोड रुपये गेले। तर ही घटना ज्या वेळेला मग मला समजली आणि मग वरिष्ठ मला सारखे फोन करायला लागले, काय तू सांग मला की हे कुठं जाऊ शकतात, आता 20 मिनिटं झालेली आहेत आरोपींनी पैसे घेऊन, तर कुठपर्यंत पोहोचले असतील, मोटरसायकल किती स्पीडमध्ये जाऊ शकते, त्या रस्त्याची तुला माहिती आहे। मग त्या पद्धतीने आपण एसपी साहेबांना सांगून संपूर्ण त्या परिसराची नाकाबंदी केली, म्हणजे पूर्ण सीलच केला तो परिसर, सर्व पोलीस अधिकारी होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक साहेबराव नवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कारण ज्या वेळेला समोरच्याला समजतं की पोलिसांना आता आपण गुन्हेगार समजलोय, तर त्याला समजलं असतं की तो गुन्हेगार त्याचं लाईफ जे ते फार मरणापेक्षा खराब असतं, तो क्षणाचा विचार न करता समोरच्यावर चालू करतो। पण सावंत साहेब वाचले म्हणजे कर भला, तो जे ते पेरलं त्यांनी त्याचं उगवलेलं ते फळ आहे। नुसतं सोबत पेरायला सुद्धा वापसाच लागते, वापसीवर पेरलं तरच उगवतं। सावंत साहेबांना समय सूचकता कशी, तर प्रत्येक पोलिसाला जे शिक्षण दिलं असतं आणि प्रत्येक नागरिकाकडं शौर्य असतं, अगदी दुबळा माणूस असला तरी तो एखाद्या सबळ माणसाला मागं दगड मारून तो मारू शकतो, इतकं शौर्य त्याच्याकडे असतं। पण हे शौर्य दाखवण्यासाठी समय सूचकता फार महत्वाची असते आणि समय सूचकता कशी कायम जागृत राहते त्यासाठी आपला ब्रेन फार शार्प, स्वच्छ असावा लागतो, ट्रान्सपरंट असावा लागतो, कुठलंही व्यसन असावं लागत नाही। आधारचे शिलेदार सुखदेव विल्ले यांनी पाहुण्यांचे आभार मानले। तसेच प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सावंत, साहेबराव नवले यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले। यावेळी या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सी मूव्हीज न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।